आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी सध्या सुरू आहे। बारामती ॲग्रो प्रकरणी रोहित पवार ईडीच्या फेऱ्यात आहेत। रोहित यांना पाठिंबा देण्यासाठी प्रथमच प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। बहीण रेवती सुळे याशिवाय पत्नी कुंती पवारही ईडीच्या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अर्थसंकल्पामुळे दिल्लीमध्ये आहेत। दरम्यान अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलंय। तर आपण पाहतोय की आज रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रो प्रकरणी रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू असल्याचं कळतंय। तर आज आजी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयामध्ये आहेत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ त्यांची पत्नी आणि त्यांची बहीण सुद्धा आज मुंबईत पक्ष कार्यालयामध्ये आहे। आणि राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय अगदी ईडी ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर आहे। काय चाललंय ते करत आहेत। अधिकारी त्यांचं काम करत आहेत। अधिकाऱ्यांच्या विरोधात मी कुठेही नाही, पण शेवटी समन जर आलं असेल, माहिती मागितली असेल तर ती देण्याची जबाबदारी एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याची आहे, म्हणून मी तिथं सहकार्य करतो। रोहित पवार ईडी चौकशीसाठी दाखल झालेत, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मुंबईत ईडी कार्यालयाच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। तिकडे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आलेलं आहे। उपराजधानी नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर महाआरती करण्यात आली।